सुप्रभात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. खूप दिवसांनी असं व्हिडिओ करते सकाळचा. पूर्ण धुकं आहे. 6:30 होऊन गेलेत तरी पण पूर्ण धुकं आहे. काहीही समजत नाही आहे. पण ठीक आहे, पुढचा रस्ता दिसतोय आणि एखादं वाहन आलं की या बाजूच्या कच्च्या रस्त्यावर उतरते, म्हणजे मग काही प्रश्न येत नाही. आता खरंच सकाळी चालायला इतका मस्त मूड असतो ना, खूपच छान वाटतं. चंद्र देखील दिसतोय आभाळात. झकास. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आत्ता तवा नदीवरच्या पुलावर आहे. सबंध तवा नदी आणि पुनासा डॅमचं बॅकवॉटर वाटतं. हे बाबाजी सोबत आहेत, तंबुरावाले. आणि सबंध जिकडे पाणीच पाणी, पाणीच पाणी असं वाटते की जणू समुद्रावर आलो आहे. खूपच छान. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. आता मोरटक्क्याला श्रीपाद श्रीवल्लभ अनघादत्त या आश्रमामध्ये जेवून आणि थोडा वेळ झोप काढून पुढे निघाली आहे. आता कटारला जायचं आहे. माई अतिशय छान दिसते इथे, फारच सुरेख. अजून एक साधारण 3-4 किलोमीटर तरी जायचं आहे. 3-1 किलोमीटर असेल. बघूया. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आता कटारला चालले म्हटलं, सबंध हा असा कच्चा रस्ता आहे किनाऱ्यानी, पण छान वाटतं. माईकडे बघत बघत चालताना काहीही जाणवत नाही आणि मुख्य म्हणजे थकवा जाणवत नाही. कितीही चाललं तरी, दिवसभर चाललं तरी थकवा जाणवत नाही. हा मुख्य फायदा आहे किनाऱ्याने चालण्याचा. रस्त्याने चालताना फार बोर होतं. नुसतं रस्ता, रपारप येणाऱ्या गाड्या आणि जीव सांभाळत स्वतःचं चालायचं, हे फार कंटाळवाणं आहे. त्याच्यापेक्षा इथे जरा थोडासा उबडखाबड रस्ता असला तरी माई सतत बाजूने चाललेली असते. तिचा हात धरून, आईचा हात धरून लेकरू चालेल तसं चालल्यासारखं वाटतं. खूप छान वाटतं. समोर उत्तर तट पण दिसतोय. समोर तिकडे हे मंदिर दिसतंय, ते बडवाहा आहे उत्तर तटाला. अजून एक साधारण 1.5-2 महिन्यात तरी बडवाहापर्यंत येऊ असं वाटतंय. बघूया माई किती चालवते. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आता समाधी पेशव्यांची, बाजीराव पेशव्यांची पाहायला आले. तिथलं एक छोटीसं असं खिडकीसारखं आहे असं, त्याच्यातून हा व्ह्यू होते. फार छान वाटते. मैया, हा हा हा, सुरेख मैया, मस्त. नर्मदे, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. आता रावेरखेडी इथल्या श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या समाधी स्थानापाशी आलेले आहे.
समाधीचं दर्शन घेतलं. आता हे मैया दर्शन. मैया अशी मस्त वाहते, खूप छान वाटतं बघायला. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. सुप्रभात. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. इथे काल रावेरखेडीला आम्ही मा नर्मदा सेवा आश्रम सिद्धक्षेत्र श्रीमंत बाजीराव पेशवा समाधी असं नाव असलेल्या एका आश्रमात राहिलो आहे. आता उजाडलेलं आहे, आता निघूच आम्ही, आवरून पण झालेलं आहे. हे जे मंदिर आहे हे 300 वर्षापूर्वीचं आहे आणि पेशव्यांची पत्नी काशीबाई हिने बांधलेलं हे मंदिर आहे. जरा त्याला थोडीशी देखभालीची गरज वाटते आहे, पण तरीही अजून मंदिर सुस्थितीत आहे. आपण बघूया आतमध्ये. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. खूप छान वाटतं इथं येऊन, असं की आपल्या महाराष्ट्रातून येऊन इथे यांनी एवढं छान मंदिर बांधलंय. समाधी पण फार सुरेख आहे आणि इथलं हे जे गार्डन, जे बाग या आश्रमाने तयार केली आहे ना, ती फारच छान आहे, खूपच सुंदर आहे. फारच छान. खूप धुकं आहे इकडे. मैया आहे, सॉलिड धुकं आहे, त्यामुळे आता दिसत नाही आहे काही. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.